हाय, हॅलो सर्वांना नमस्कार. मी विजया आणि आज होता रविवार. तर रविवारचा दिवस म्हणजे हा जरा स्पेशल असते कारण बाकीच्या दिवसांच्या धावपळीतून थोडासा निवांत वेळ म्हणतो पण तेव्हा दुसरे कामं असतात. तर आज निवांत वेळ असल्यामुळे आज रविवारी मी छान अशी रांगोळी काढत असते माझ्या अंगणामध्ये, जे की मला खूप आवडते रांगोळी काढायसाठी. त्यामुळे आज कुठलाही कलर वगैरे न भरता फक्त साधी सिंपल अशी व्हाईट कलरने मी रांगोळी काढली होती, जी मला खूप छान आवडली होती. आणि त्यानंतर आम्हाला आज जायचं होतं अशा ठिकाणी की जे विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे जो स्वयंपाक होतो पुरणाचा, तो पुरणाचा स्वयंपाक पण खूप छान बनतो. त्याच्यामुळे आम्ही तयारी केली आणि आम्ही गेलो आज आजनसर या ठिकाणी. कारण तिथे होता स्वयंपाक आणि तिथे जाणं हे आज खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे पटापट तयारी करून आणि सगळं माझं सकाळचं कार्यक्रम आटपून आजनसराला जायसाठी आम्ही निघालो घरून. त्यामुळे आमचीच गाडी होती आणि आज ड्रायव्हिंग सीटवर प्रवीणराव होते. आम्ही मागे बसून गेलो. आचनसराला पोहोचल्यानंतर तिथे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक हा होत आलेला होता. फक्त पुरणाचं बाकी होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्वयंपाक होत असल्यामुळे आणि सगळा स्वयंपाक हा फक्त चुलीवर होत असल्यामुळे अशी लाईन लागून तिथे पुरणयंत्रातून पुरण हे काढावं लागते आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत येते. बाकी सगळा स्वयंपाक तुम्हाला हा चुलीवरच करणं अपेक्षित आहे. तिथे आपण गॅस सिलेंडर वगैरे असं काहीही वापरू शकत नाही. त्यामुळे आदनसऱ्याला बनणारा स्वयंपाक जो आहे चुलीवरचा, तो अतिशय अप्रतिम, चवदार आणि सुंदर लागतो. आणि स्पेशली रविवारच्या दिवशीला तिथे पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळे प्रचंड मोठी गर्दी तिथे असते आणि खूप चांगलं ते स्थळ आहे. सगळे लोक आणि मला स्वयंपाकाला पण जायला आवडते. सगळे लोक तिथे छान एकोप्याने असे जेवण करतात, छान स्वयंपाक राहतो. जिथे शेडमध्ये जागा नाही भेटली तर लोकांना असे बाहेर पण इथे स्वयंपाक हे करावं लागतात, कारण सगळं बुक झालेलं असते. स्वयंपाकच साठी तिथे शेडमध्ये जागाच उपलब्ध राहत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने महिला मंडळी ह्या बाहेर सुद्धा स्वयंपाक करत होत्या आणि खूप आनंदाने त्या सगळ्या स्वयंपाक हा करत होत्या. त्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतलं भोजाजी महाराजांचं आणि जेवण केलं आणि आम्ही वापस आलो. जेवण करायला आम्ही तिथे वापस आलो. जेवण वगैरे सगळं केल्यानंतर तिथून दर्शन वगैरे सगळं घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा एक प्रोग्राम होता. त्यामुळे तिकडे पण जाणं आम्हाला अपेक्षित असल्यामुळे आम्हाला हे सगळं भराभर भराभर आटपायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही सगळं हे झाल्यावर घरी आलो आणि परत स्कूलमध्ये गेलो, जिथे पॅरेंटिंगबद्दल एक खूप छान आज सेमिनार स्कूलवाल्यांनी ठेवलेला होता. तो पण ऐकायसाठी थोडा आम्ही उशीर झाला, पण म्हटलं की ठीक आहे. तिथे जीत जॉर्ज सरांनी जे काही आम्हाला कन्सेप्ट समजून सांगितल्या पॅरेंटिंगच्या, त्या खूप युजफुल होत्या. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही गेल्यामुळे तिथे ग्रेटफुलनेसबद्दल, ग्रॅटिट्यूडबद्दल जे काही सांगितलं होतं ते पण मला खूप चांगलं वाटलं. तर मला जेव्हा असं ग्रॅटिट्यूडबद्दल विचारलं गेलं की सगळ्यांना विचारलं होतं, त्यामध्ये मला चान्स भेटला तर मी पण मग प्रवीण रावांबद्दल म्हणजे माझ्या हस्बंडबद्दल तिथे ग्रॅटिट्यूड व्यक्त केला. आणि खूप चांगली संधी मला तिथे त्या ठिकाणी मिळाली. आणि जे जे काही मला बोलणं शक्य होतं त्यांच्याबद्दल, की ते किती चांगलं व्यक्तिमत्व आहे, निर्व्यसनी व्यक्तिमत्व आहे, मला किती हेल्प करतात जॉबच्या घाईमध्ये, सकाळच्या वेळेमध्ये, आणि हर्षदची किती काळजी घेतात, हे सगळं सगळं मला तिथे व्यक्त करता आलं. खूप छान वाटलं मला सगळं तिथे बोलताना आणि सगळ्यांसमोर व्यक्त होताना. ती संधीच असं वाटलं की आपण थोडं उशिरा का गेलो, पण छान झालं की आपल्याला तिथे बोलायची संधी भेटली. कारण तिथे वेळ कमी होता आणि संधी मिळेल की नाही मिळेल असं वाटलं, पण मी जस्ट हात वर केला आणि त्या सरांनी मला माईक उपलब्ध करून दिला आणि मला तिथे त्या ठिकाणी बोलता आलं. चांगलं वाटलं की आपण इथे या ठिकाणी बोलू शकलो. आणि तिथे ते पॅरेंटिंग टिप्स पण एवढ्या चांगल्या होत्या सरांच्या की छान वाटलं. शेवटी जाते वेळेस त्यांच्यासोबत एक छान फोटो पण काढता आला. तिथला टीचर स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे, स्पेशली निखिल सर आणि संदीप सर. त्यामुळे त्यांच्याशी पण खूप छान बोलता आलं. नंतर आम्ही घरी आलो, एका बड्डेच्या प्रोग्रामला गेलो. त्यानंतर बड्डेच्या प्रोग्रामवरून लगेच परत तसंच आम्ही गेलो वर्धेला रोटरी फेअरला. कारण रोटरी फेअर सुरू झालं होतं आणि आम्हाला वेळ नसल्यामुळे जाताच आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे तिथे जाणं खूप आवश्यक होतं. तर म्हटलं की चला आज थोडा वेळ काढून जाऊया. त्यामध्ये मग हर्षदनी 2-4, त्याला गाड्यांची प्रचंड क्रेज असल्यामुळे 2-4 गाड्यांमध्ये फोटो काढून घेतले. 1-2 ठिकाणी आम्ही फिरलो.
पण आज गर्दी पण एवढी भयंकर होती, त्याच्यामुळे आम्हाला आज तिथे पण काही जास्त असं इन्व्हॉल्वमेंट देता नाही आलं. एक लाईव्ह कॉन्सर्ट तिथे सुरू होता, ते म्युझिशियन खूप सुंदर तिथे म्युझिकवर सगळं असं हे करत होते आणि मग आम्ही तिथेच थांबून गेलो आणि असं वाटलं की सगळा थकवाच निघून गेलेला आहे. एवढं सुंदर ती एक प्रकारची म्युझिक थेरपी आम्हाला अनुभवायला मिळाली. खूप सुंदर आम्ही तिथे थांबल्यानंतर ते सगळं झालं आणि घरी येऊन पाहतो तर आमची रांगोळी अशा पद्धतीने मोडली होती. काही हरकत नाही, पुन्हा उद्या नव्याने काढू. चला, ठीक आहे. गुड नाईट. बाय.